नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मोबाईलवाला इलेक्ट्रिकल टीचर आणि तुमचं स्वागत आहे नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज आपण टिल्लू मोटर घरगुती पाणी मोटर प्रॉब्लेम का असतो हे पाहणार आहोत. तर आपण पाहू शकता आवाज देतो बेरिंग गेलेली शक्यता आहे. तर आपण मोटर उचलून पाहूयात आणि मोटर कशी उकळताना काय चुका होतात याची सविस्तर माहिती तुम्हाला डेमो या व्हिडिओद्वारे मिळेल. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कुठेही जाऊ नका, स्किप करत पाहू नका, म्हणजे तुम्हाला काहीही कळणार नाही. आणि मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, आपण खोलत आहोत. मित्रांनो, वरच्या साईडला पाना बसलेला आहे, पण खालच्या बाजूला एक नट आहे. तो नट असा सहजसहजी निघणार नाही, तर आपल्याला पाट्यावर फिट केलेली मोटर बाजूला काढून घ्यावी लागते आणि घेतलेली आहे. तर अशा प्रकारे आपण वॉटरपंप बाजूला काढला आहे. आता आपण इम्प्लेअर बाजूला काढूयात, त्याशिवाय आपल्याला मोटर बॉडीमधून काढता येणार नाही. तर इम्प्लेअर काढण्यासाठी आपल्याला साईडचं कव्हर पण, पंख्याची जी जाळी असते ती पण काढावी लागणार आहे. आता आपण इम्प्लेअरला 17 नंबरचा नट आहे तो काढून घेतलेला आहे आणि इम्प्लेअर हे थ्रेडचं आहे, तर आपण बाजूला काढून घेऊयात. मित्रांनो, इम्प्लेअर चेक नटचं पण असतं, त्याला वेगळ्या पद्धतीनं काढावं लागतं बाजूला. हे थ्रेडचं इम्प्लेअर होतं, तर आपण थ्रेडचा पुढचा नट काढलेला आहे. आणि आता पातं काढण्याची आपल्याला आवश्यकता आहे, कारण मोटर बाजूला काढायची आहे आपल्याला. रोटर त्याचं बेरिंग हे रोटरमध्ये फसलेली असते मित्रांनो. असं मार्कूल लावून आपण पंख्याला जी क्वार्टर पिन असते ती बाजूला काढूया. कड मारतूल आणि हातोडीच्या साईडला आपण क्वार्टर पिन काढलेली आहे. आता पंखा बाजूला काढूया. मित्रांनो, माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, कारण तुम्हाला अशीच नवनवीन माहिती, घरगुती उपकरणे दुरुस्तीची तुम्हाला माझ्या व्हिडिओमधून मिळेल आणि ते तुम्हाला लाईफ टाईम उपयोगाला येईल. त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, माझे व्हिडिओ पूर्ण मराठीत असतात. आपल्याला यूट्यूबवर बरेच व्हिडिओ दुरुस्तीचे मिळतात, पण ते हिंदीमधून असतात. तर मित्रांनो, आपलं मराठी माणसाचं चॅनल आहे, तर नक्की सबस्क्राईब करा. तुमचा एक सबस्क्राईब म्हणजे मला अजून व्हिडिओ बनवण्याची आणि माझं ज्ञान तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची प्रेरणा देतो मित्रांनो. तर आता आपण वॉटरपंपच्या साईडचं कव्हर काढूयात. मित्रांनो, हे निघालेलं आहे वॉटरपंपच्या साईडचं कव्हर. यात आपल्याला रोटर बाजूला काढावं लागणार आहे. आपण रोटर बाजूला काढलेला आहे. तर मित्रांनो, ही वॉटरपंपच्या साईडची बेरिंग गेलेली आहे, जिचा नंबर आहे 6202. हे कूलर आपण लावून बघूयात, साईज बसते का कूलरची. तर मित्रांनो, कूलरची साईज कमी पडते, तर आपल्याला मोठं कूलर वापरावं लागणार आहे. आणि दोघाच्या मदतीने आपल्याला बेरिंग बाजूला काढावं लागणार आहे. हे ॲडजस्ट करतोय, पण कूलरची साईज कमी पडते मित्रांनो. आता आपण कूलर घेतल्याची आपल्याला पर्याय नाही. कूलर आपण घेतलेला आहे. आपण व्हॉइसवर पण फिट करून बेरिंग काढू शकतो, पण बेरिंग तेवढी काय जास्त फसलेली नव्हती.
मदतीने आपण बेरिंग बाजूला काढलेली आहे. तर बेरिंग बसूयात नवीन. हो 96 बैल कमी आता. मित्रांनो बेरिंग बसवताना एक काळजी घेतली. बेरिंगला जास्त हातोडीची बसलं नाही पाहिजे साईडनं. ती बसली बेरिंग. तर आता आपण रोटर बसून घेऊयात. मित्रांनो आता आपण वॉटर पंप फिट करून घेऊयात. मित्रांनो वॉटर पंप फिट करताना थोडी गफलत होती. जरा म्हणजे नवीन जर कोणी असेल तर त्यांनी वॉटर पंप खोलायच्या अगोदर त्याला मार्करनं वगैरे मार्किंग करून घ्यायचं. म्हणजे मी तुम्हाला डेमो दाखवतो किंवा काय गफलत होती ती. हे जे स्टड आहेत ते थोडे क्रॉस बसतात किंवा वॉटर पंप हा तिरका बसतो. त्यामुळं वरी जो बसणारा पाईप असतो तो तिरका दिसतो. त्यामुळं मोटर ठेवायला वगैरे प्रॉब्लेम येतो. आता आपली फिटिंग पूर्ण झालेली आहे. बॅक कव्हर पण बसवलेला आहे. त्याला स्क्रूने करून घेऊया. ती नेट झाले म्हणून त्या गोष्टीचा आनंद घ्यायचा. फक्त 1.5 वर्षापासून जे दवाखाना चालता का सरलं पाहिजे. तर मित्रांनो मोटर एकदम फ्री झालेली आहे. काय चालू आहे मित्रांनो जसं जसं दुकानात म्हणजे तुम्हाला दाखवण्यासारखं किंवा शिकण्यासारखं काम येते त्यावेळेस मी व्हिडिओ अपलोड करत असतो. मित्रांनो नट आवळताना तिन्ही साईडचे बरोबर नट आवळायचे बरं का. म्हणजे मोटर व्यवस्थित फिटिंग होते. नाहीतर एका साईडचा नट फुल साईड ठेवायचा, एका साईडचा तसाच ठेवायचा, असं करायचं नाही कधी. प्रत्येक नटाच्या 2-2, 3-3 आट्या आवळत राहायचं. सगळे नट एकदम टाईट करायचे नाहीत. आता आपण इम्प्लेअर बसूयात. इम्प्लेअरवरचा चेक नट पण बसून घेऊयात. मित्रांनो आता टेस्टिंग करूया. आता आवाज येतो का तर पहा. आवाज पहिल्यापेक्षा एकदम नगण्य झालेला आहे. मोटर पण व्यवस्थित फिरत आहे आपली. मशीन घेऊन त्याला ती कुल्फी लावून आता त्याला वॉटर पंप बसून घेऊया. मित्रांनो पाहू शकता तुम्ही याला गंज चढून बर सोडलेलं आहे त्याला. तर ते आपण मशीनला एक पॉलिश पेपर टाईप एक मिळतं त्याला आम्ही कुल्फी म्हणतो. तुम्हाला हार्डवेअरच्या वगैरे दुकान मिळते ते. तरी मशीनला पुढं बसवलं की मग ते घासून घेता येते व्यवस्थित काही असेल तर. व्यवस्थित साफ केल्यानंतर मित्रांनो एखादा खडा वगैरे जर मोटरमध्ये चिपून गेला तर जाम होत नाही किंवा कुठल्याही चित्र पडत नाहीत आणि मोटर फिट करताना आपल्याला फार सुविधा होती. इम्प्लेअर आणि बॅक कवर फ्रंट कवर त्यात फार अशी जागा नसते मित्रांनो. तरी थोडा जरी एखादा तुकडा जण चाललेला वगैरे समोर आलेला असेल तर मोटर घासतं, इम्प्लेअर घासतं त्याला.
त्यामुळं तर आता आपण वॉटर फिट करूया. मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, कमेंट करा. आपण तिन्ही मोटरचे पकडून बसून घेऊया. वॉटर पंप पण फिट करताना काळजी घ्यायची मित्रांनो की तिन्ही नट आहेत ते सारखे टाईट करायचे. सारखे म्हणजे प्रत्येक नटाच्या दोन आट्या टाईट करायच्या. म्हणजे वॉटर पंप हा एकदम पॅरललमध्ये बसला पाहिजे. एका साईडला जास्त टाईट एका साईडला लूज असा झाला नाही पाहिजे. मित्रांनो चॅनलचं नाव लक्षात ठेवा, मोबाईलवाला इलेक्ट्रिकल टीचर. आणि सबस्क्राईब करायला, लाईक करायला, शेअर करायला, कमेंट करायला विसरू नका. आपली झाली आहे मोटर मित्रांनो. आता पंखा बसून घेऊयात मित्रांनो. मला पंखा बसवताना त्रास होतो असं म्हणजे वॉटर पण व्यवस्थित आतमध्ये होलमध्ये जात नाही कधी कधी. थोडे त्याला एफर्ट घ्यावे लागतात. असू द्या, काय एफर्ट घातल्याशिवाय काम पूर्ण होत नसतं. आता एखादा शॉप वगैरे आपण पाहूया सापडतो. वॉटर पिन क्रॉस बसली आहे, तिला सरळ करून घेऊयात म्हणजे पंख्याला व्यवस्थित बसेल. काय बसला नाही व्यवस्थित ठोकण्यासाठी दुसरं घेऊया. आता ओके झालं. आता वॉटर पिन बसलेली आहे. मित्रांनो तुम्ही कुठून व्हिडिओ पाहतात ते पण कमेंट करून सांगा, म्हणजे माझे व्हिडिओ कुठपर्यंत पोचतात ते कळालं तर मला पण आनंद होईल. मित्रांनो माझं दुकान धाराशिव शहरामध्ये आहे. पूर्वी उस्मानाबाद असं नाव होतं माझ्या शहराचं, आता धाराशिव असं बदलण्यात आलं आहे. तर तुम्ही पण सांगा तुम्ही व्हिडिओ कुठून पाहत आहात आणि तुम्हाला माझ्या व्हिडिओचा काही उपयोग होतो का ते पण कमेंट करून सांगा. आता आपण फायनल टेस्टिंग करूयात. आता ओके झालेली आहे. धन्यवाद.